नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी जबरदस्त अपडेट. 3,000 रुपये सुरू, 3,000 रुपये सुरूच्या असणाऱ्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे बघा. सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 3,000 रुपये येऊ शकतात. त्याच्याविषयीची जबरदस्त अपडेट, जबरदस्त घोषणा या ठिकाणी करण्यात आली. अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली. आता ही काय घोषणा आहे, कशा संदर्भाची माहिती आहे ती पण आपण पाहणार आहोत. 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळतील, सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 16 ऑगस्टची जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत असतात तर त्याच्या संदर्भाची माहिती आहे. 16 ऑगस्टची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3,000 रुपये वाटपाच्या संदर्भात बघा, सर्वांना हे जे काही 3,000 रुपये ते वाटप केले जातील. जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे ते वाटप केले जातील. आता 3,000 रुपये कधी वाटप होतील, कशाचे वाटप होतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा मोठा निर्णय जो तो सरकारतर्फे घेतला जाणार आहे त्याच्या संदर्भाचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन आलेली अपडेट आहे, जबरदस्त अपडेट आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट, छोट्यातली छोटी अपडेट आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. पाहू शकता बघा, 16 ऑगस्टची जबरदस्त माहिती आहे. 3,000 रुपये सुरू होण्याच्या संदर्भात नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलोत. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा, पाहू शकता. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. सतत चर्चेत, नेहमीच चर्चेत असणारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही महाराष्ट्राच्या, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहायलाच मिळतील. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी, लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही घेतोय अशा पद्धतीच्याच महिला भगिनींच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कारण खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत बघा. 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि तपासणीनंतर देखील 2 कोटी महिला त्या ठिकाणी अजूनही आहेत. आता बघा, आज पुन्हा एकदा 1 वर्षानंतर ही चर्चेचा विषय बनलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. 1 वर्ष झालेलं आहे तरी देखील चर्चेत असणारी योजना लाडकी बहीण योजनाच आहे. पुढे बघा, गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा 1,500 रुपये देण्याची घोषणा केलेली होती. त्यानंतर एकच गदारोळ झाला होता. माहितीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील केवळ कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते बघा. कोट्यवधी म्हणजेच काय, तर 2 कोटी महिलांनी अर्ज केला होता. 2 कोटी महिला 2.5 कोटी 2.63 कोटी महिलांनी अर्ज केला होता लाडकी बहीण योजनेसाठी. 2.63 कोटी महिलांनी अर्ज केल्यानंतर 2 कोटी महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र आहेत आणि बाकीच्या महिला तपासणीच्या नंतर मग त्या ठिकाणी अपात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी 2 कोटी महिलांना लाभ जो आहे तो वाटला जात आहे. म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेची क्रेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय, त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात. 2 कोटींहून अधिक महिलांना लाभ जो आहे तो आजही त्या ठिकाणी वाटला जातोय आणि त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत. त्याच्यानंतर आता पुढची महत्त्वाची माहिती, तुम्ही म्हणाल 3,000 रुपये कशाचे आहेत, कुणाला येतील, त्याच्या संदर्भाची माहिती द्या. ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगतो, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचाच आहे बघा. मात्र आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. कारण गेल्या 5 महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे बघा. ह्या ठिकाणी बातमी अशा पद्धतीची की एकही नवा अर्ज आलेला नाही आहे, परंतु नवा अर्ज म्हणजेच नवीन अर्जच स्वीकारला जात नाही आहे.
महिला भगिनींना इच्छा आहे नवीन अर्ज करण्याची. बहुतेक महिला आहेत ज्यांना नवीन अर्ज भरायचा आहे, ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी व्हायचं आहे, पण त्यांना नवीन अर्ज करता येत नाही आहे, कारण अर्ज करण्याची प्रक्रियाच बंद करून ठेवण्यात आलेली आहे. आता कोणकोणत्या महिला भगिनीत, कोणकोणत्या लाडक्या बहिणीत जो आपला व्हिडिओ पाहतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस लिहून पाठवा बरं. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा आहे का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा, महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवले. याचिकेचे निकाल विधानसभा निवडणुकीत दिसून आले. ना भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु त्यानंतर या योजनेची छाननी केल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहे. योजनेची छाननी पण, तपासणी पण सुरूच आहे आणि त्याच्यामध्ये लाखो महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. आता अपात्र का करण्यात आले, कारण निकष आहेत लाडकी बहीण योजनेचे. ते निकष जर तुम्ही पूर्ण करत नसाल, त्या निकषात जर तुम्ही बसत नसाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलंच जाणार आहे. फक्त आता बघा, याच लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या 5 महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. पण लक्षात घ्या, नवीन अर्ज करण्यासाठी प्रोसेसच सुरू नाही आहे, त्याच्यामुळं नवीन अर्ज येत नाही आहेत. परंतु जर नवीन अर्ज सुरू झाले तर नवीन अर्ज देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. भरपूर अशा महिला भगिनी आहेत ज्यांचं वय 21 वर्ष आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि बहुतेक अशा महिला भगिनी आहेत ज्यांनी त्यावेळेस अर्ज केलेला नव्हता. अशा महिला भगिनींना पण आता अर्ज करण्याची त्या ठिकाणी इच्छा आहे. कोणकोणत्या महिला भगिनी ज्यांनी नव्याने अर्ज करायचे, ज्यांची इच्छा आहेत आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा किती महिला आहेत, कोणकोणत्या महिला भगिनी आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का अशी कुजबूज जी आहे ती सुरू झालेली आहे. योग्य वेळी मानधन वाढ. बघा, महत्त्वाची माहिती, ज्या माहितीची आपण बहुतेक दिवसांपासून वाट पाहत होतो, 3,000 रुपयांच्या संदर्भाचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 3,000 रुपयांच्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये, आत्ताच्याच बातमीमध्ये पाहायला मिळेल, म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक माहिती ऐका. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्याचे 1,500 रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. बघा, एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. काय तर बघा, 1,500 रुपये जे ते तुम्हाला देतच राहणार आहोत. सोबत योजना जी ती 5 वर्ष सुरूच राहील असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि योग्य वेळी मानधन वाढ होईल. म्हणजेच काय तर तुमचं जे काही मानधन आहे ते 1,500 रुपयांवरनं एकतर 2,100 रुपये होऊ शकतं किंवा ते दुप्पट पण होऊ शकतं. बहुतेक महिला भगिनींना काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्हाला 3,000 रुपये हवेत की 2,100 रुपये, किती रुपये पाहिजेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 3,000 रुपये ज्यांना वाटतंय 3,000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 लिहून पाठवा. ज्यांना वाटतंय आम्हाला 2,100 रुपये मिळाले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 लिहून पाठवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीची ग्वाहीच या ठिकाणी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे काय, तर या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देते. या आर्थिक मदतीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे आहे. सध्या लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. महिलांचा हक्क आणि त्यांची आर्थिक सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे आश्वासन एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहे. या योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असे ते म्हणाले. आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक कायमस्वरूपी पाऊल आहे आणि त्यांचे फायदे पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. म्हणजेच लाडकी बहीण योजना जी ती 5 वर्ष सुरू आहे असं पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.